मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ऑफिसर पदासाठी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मागवली जात आहेत त्याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप, इन्स्टा आणि टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता, जेणेकरून सरकारी नोकरी या संदर्भात येणारे ॲप्लिकेशन किंवा भरती संदर्भातील माहिती आपल्याला योग्य वेळेत मिळत राहो. तर मित्रांनो, या भरतीच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहूया. आता बँकेने आपल्या वाढत्या गरजानुसार 172 ऑफिसर पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवलेले आहेत. यामध्ये स्केल 2, 3, 4, 5, 6, 7 मधील विविध पदासाठी इच्छुक उमेदवाराकडून अर्ज 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत मागवले जात आहेत, याची आपण नोंद घ्यायचा आहे. आता इथं खाली टेबलमध्ये आपण भरतीच्या पदाची तपशीलवार माहिती दिलेली आहे, ती पाहूया. पदाचे नाव जनरल मॅनेजर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन असे इथं पदाचं नाव असून एक जागा रिक्त आहे. बी.टेक, बी.ई. किंवा एम.सी.ए केला असेल आणि 15 वर्ष अनुभव असेल तर आपण वयोमर्यादा 55 वर्षे असेल तर आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. डेप्टी जनरल मॅनेजर आय.टी. एंटरप्राइज अँड डेटा आर्किटेक्ट हे पद आहे. तिथं एक जागा आहे. बी.ई., बी.टेक किंवा एम.सी.ए 12 वर्ष अनुभव आणि वयोमर्यादा 50 ठेवलेले आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर इथं 3 पदाची भरती. बी.ई., बी.टेक किंवा एम.सी.ए केला असेल, 10 वर्ष इथं अनुभव असेल आणि 45 वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. चीफ मॅनेजर सायबर सिक्युरिटी एक पद आहे. ग्रॅज्युएशन किंवा सायबर सिक्युरिटी प्रमाणपत्र, 8 वर्ष अनुभव आणि 40 वर्ष आपण इथं वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. सिनियर मॅनेजर रिस्क ॲनालिटिक्स अँड रिस्क मॅनेजमेंटसाठी 30 पदे इथं भरण्यात येणार आहेत. यामध्ये ग्रॅज्युएशन आणि रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र, 5 वर्ष इथं एक्सपिरियन्स लागणार आहे, तर 38 वर्ष इथं वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. मॅनेजर नेटवर्क अँड सिक्युरिटीसाठी इथं बी.टेक, बी.ई. 3 वर्ष अनुभव आणि 35 वर्ष इथं वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. तर ही दिलेली सर्व पात्रता किंवा वयोमर्यादा टेबलमध्ये आपण पुन्हा एकदा पाहून घ्यायचं आहे. दिलेली पात्रता धारण करत असाल तरच आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया बघा 17 फेब्रुवारी 2025ला आहे. शुल्क जर बघितलं 1180 आणि SC/ST करता 118 रुपये ते शुल्क ठेवण्यात आले आहे. आता अधिक माहितीसाठी अर्ज करण्याची लिंकसुद्धा मी इथं दिली आहे, ते आपण पाहू शकता. महत्त्वाचे दस्तावेज बघा, अर्ज करत असताना खालील डॉक्युमेंट आपल्याला अनिवार्य असणार आहेत, जसे की शैक्षणिक पदव्या व मार्कशीट, अनुभव प्रमाणपत्र, जन्मतारीख प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराची फोटो आणि स्वाक्षरी. निवड प्रक्रिया जर बघितली आपण तर प्रथम स्कॅनिंग होणार, अर्जाचा जर पात्र उमेदवाराची यादी तयार केली जाईल, मुलाखत घेतली जाईल आणि अंतिम निवड केली जाईल. इथं बघा वेतन श्रेणीसुद्धा देण्यात आलेली आहे, ती पाहून घ्यायचं आहे. वेतन श्रेणी जर बघितली आपण तर अगदी 93,000पासून 1,90,000पर्यंत इथं वेतन श्रेणी ठेवण्यात आली आहे. त्याच व्यतिरिक्त निवडलेल्या उमेदवारांना HRA, DA, CCA वेगळ्या मिळणार आहे, याची नोंद घ्यायचं आहे. वयोमर्यादित सर्व सवलत जर बघितलं SC/STना 5 वर्ष, OBCना 3 वर्ष, PWBDंना 10 वर्ष आणि भूतपूर्व सैनिकांना 5 वर्ष मिळणार आहे. अधिक माहितीसाठी बँकेने हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे किंवा ईमेल करून आपण इथून माहिती घेऊ शकता. मित्रांनो, अधिक माहितीसाठी आपण बँकेच्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. PDF जाहिरात डाउनलोड करून संपूर्ण वाचून मगच ॲप्लिकेशन करायचं आहे. तर IT क्षेत्रात काम करत असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आपण या प्रकारे सरकारी नोकरी आपली फिक्स करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.